धनंजय मुंडेंनी रात्री देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली। शासकीय कामाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। मात्र धनंजय मुंडेंनी सध्याच्या परिस्थितीमध्ये विरोधकांना कसं सामोरं जायचं याबाबत अजित पवारांकडून सल्ला घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्याचबरोबर यावेळी प्रफुल्ल पटेलही उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलंय। यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते। विरोधकांना हाताळण्याचा अजित पवार यांनी यावेळी त्यांना सल्ला दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तब्बल 2 तास देवगिरी बंगल्यावर त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर पोहोचले होते। 2 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। शासकीय कामांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। मात्र धनंजय मुंडेंनी सध्याच्या परिस्थितीत विरोधकांना कसं सामोरं जायचं याबाबतही अजित पवार यांच्याकडून सल्ला घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तब्बल 2 तास त्यांच्यामध्ये ही चर्चा झालेली आहे। बीड प्रकरणावर चर्चा झाल्याची सूत्रांकडून ही माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। मीनाक्षी, धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले होते, नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली, काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे अचानक काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर देवगिरी शासकीय निवासस्थानी धनंजय मुंडे हे दाखल झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 ते 1.5 तास चर्चा झाली असल्याचं कळतंय। त्यानंतर अचानक धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला गेल्यानंतर अनेक कारणं जी आहेत ती समजू शकलेली नाही आहेत। कारण आपण पाहतोय की धनंजय मुंडे यांनी अचानक अजित पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। खरतर धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर गेल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील तिथे दाखल झाले होते। त्यामुळे अजित पवारांच्या निवासस्थानी घडामोडींना वेग आलेलं पाहायला मिळालं। तिन्ही नेत्यांमध्ये नेमकं काय काल चर्चा झाली असावी हे सगळंच आता गुलदस्त्यामध्ये आहे। सध्या आपण पाहिलं तर राज्यातील घडामोडी पाहताना काहीतरी नव्या घडामोडींचे संकेत जे आहेत ते तर नाहीत ना अशी चर्चा सध्या वर्तवली जात आहे। खरतर बीडचं प्रकरण आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी मात्र अनेक प्रतिक्रिया येत आहेत। अंजली दमानी असतील किंवा मग सत्तेमधलेच असलेले भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी धरून लावत आहेत। मात्र अनेक घोटाळे जे आहेत धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये केलेले आहेत त्याचे खुलासे स्वतः सुरेश धस हे करत आहेत। काल देखील अजित पवारांनी सुरेश धस यांना वेळ दिली नाही, त्यामुळे ते पुण्याला थेट निघून गेले। पण मात्र आपण संपूर्ण कोट्यवधींचा जो घोटाळा झालेला आहे हा समोर आणून राहू असं धस यांनी म्हटलेलं आहे आणि 2019 पासूनची चौकशीची मागणी देखील ते अजित पवारांकडे करणार होते। पण मात्र अजित पवारांनी काल त्यांना वेळ दिली नाही, त्यामुळे ते पुण्याला निघून गेले। मात्र काल धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमक्या काय चर्चा झाल्यात आता हे संपूर्ण आता गुलदस्त्यामध्ये आहे। त्यामुळे यानंतर अजित पवार असतील किंवा मग धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल असतील काय नेमक्या माध्यमांसमोर प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।